श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। श्री शिवलीलामृत अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, पूर्ण, स्त्री, बाल, वृद्ध, तरुण सर्वी शिवकीर्तन करावे। शिवस्मरण नावडे अणुमात्र, तो अंतजाहुनी अपवित्र, तो लेईला वस्त्रे अलंकार, जेवी प्रेत शृंगारिले, तेणे भक्षिले जे अन्न, जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण, जैसे मयुरांगिनयन तैसेच नेत्र तयाचे, वाल्मिक छिद्रव्रत कर्ण, द्रुमशाखावत हस्तचरण, त्याची जननी व्यर्थ जाण, विऊनी वांज जाहली, जो भजनाविन तो जावो समुद्रात बुडून, अथवा भस्म करो वड वाग्न, का सर्प डंखो तयासी, तरी श्रवणी धरावी आवडी, जैशी पिपिलिका गुडासी न सोडी, अर्ध तुटेन परी न काढी, मुख तेथुनी सर्वदा, की चुकला बहुत दिवस सूत, तेवढाच पोटी प्रीतिवंत, त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात, धावती माता पिता जेवी, अमृताहुनी वाड, गोष्टी लागती करणास गोड, तैसे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कोड, सर्व टाकूनी जाईजे गावास गेला प्राणनाथ, प्रिय पतिव्रता वाट पाहात, तो पत्र आले अकस्मात, धावे श्रवण करावया, निर्धनासी सापडे धन, की जन्माधासी आले नयन, की तृषेने जात प्राण, जीवन शीतळ मिळाले, ऐसे एकावया कथा पुराण, धावावे सर्व काम टाकून, चिंता निद्रा दूर करून, श्रवणी सादर बैसावे, वक्ता पंडित त्यातुर्य खाणी, नमावा तो सद्गुरु म्हणून, की हा शंकरची मानुनी, धरी जय पूजनी आदर, सुरभीच्या स्तनातुनी अवधारा, सुटिती जैशा सुधार सधरारा धारा, तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्रासीचे, वक्ता श्रेष्ठ मानव मानावा अत्यंत, न पुसावे भलते पाखंड मत, नसते कुतर्क घेऊन चित्त, न शिणवावे सर्वथा, न कडे तरी पुसावे आदरे, सांगेल ते श्रवण करावे सादरे, उगेच छडिता पामरे तरी ते, पिशाच जन्म पावती, वक्त्यासी छडिता अवधारा, तरी दोष घडे त्या नरा, पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी, मध्येच टाकून कथा श्रवण, उगाच गर्वे जाय उठून, तरी तो अल्पायुषी जाण, संसारी आपदा बहुत भोगी, कुटील खड पापी धूर्त, तो मुख्य श्रोत न करावा यथार्थ, दुग्ध पित सर्वांगी पुष्ट होत परी न वज्वरिता, विश्वत तो ते जय तैसा श्रवणी बैसोन, कुतर्क घेऊन करी कथाखंडन, त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी, कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर, मन करावे एकाग्र, कथेची फलश्रुती साचार, तरी पावती बैसता, वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित, वक्ता पूजावा प्रीती अत्यंत, धन देता कोश बहुत भरे अपुला निर्धारे, रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत, अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत, श्रोतयाची वाढत असे एव पूजिता षोडशोपचार, तेणे तुष्टमान होय उमावर, जे जे पदार्थ अर्पावे साचार, त्याचे कोटी गुणे प्राप्त होती, त्यासी कदा नाही दरिद्र, शेवटी स्वपदा नील भालचंद्र, कथेसी येता पावले टाकी निर्धार, पाप संहार पदोपदी, मस्तके उष्णीश घालून एकती, तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती, म्हणाल उष्णीश काढिता न ये सभेप्रती, तरी मुख्य पल्लव सोडावा, जे विडा घेऊन एकरी तरी यमकिंकर त्यासी, ज्याची नाना यातना भोगवते, मूळ वचन प्रमाण हे एक बैसती, उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करून, अंतर सद्गद नेत्री यावे पाणी, मग निद्रा कैची स्पर्शेल, वरी जीवन काय व्यर्थ लावून, जैसे एकांती द्रव्य आपले पूर्ण, तेथे घडता जागरण, निद्रा न ये प्राणी, या निद्रा लागली दारुण, तरी उभे ठाकावे करजोडून, निद्रा न ये तो उपाय करून, मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता, तेथे न बैसावे धरून अहंता, हे न मानिती ते कागज तत्वता, जगपुरुष भक्षिती जे बैसती विरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिती, त्यास सूर्यनंदन, शुष्क काष्टे जोडी पडे, जे सांगताही न ऐकती, बडेच जेठा घालून बैसती, त्यासी यमदूत बांधून नेती, नेऊन टाकीती नरककुंडी, जो श्रवणी निजे दाटून,
तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केलिया वाचून वंशवृक्ष जो होय तो कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हर्षे टाळिया न वाजवी भट्टी हो कष्टी संसारी जे शिवकीर्तन हेळसिती ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्यजन्मी होती सुकर जे उच्चे दिती शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्त्यासी देता आसन शिवसनिधत बैसे जाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय ते करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैरागी अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जाण जेणे अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीचं बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जारकर्मी धर्म नाहीच अणु मात्र अनाचारी परंप अपवित्र जपतप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैचे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे अभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोलीचे वेदशास्त्र अभयहीन तो केवळ अंधची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणे अपवित्र तस्कर चहाड आणि जार मद्यपी मार्गघ्न दुराचार माता पितयांचा द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामीचा एक विप्र नाम त्याचे विदुर वैशेषी रत अहोरात्र कामकर्दमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम तीही जारिणी अपवित्र परम एके जारासी असता सकाम भ्रातरे जपोनी धरियली जार पळाला सत्वर तिस भ्रातरे दिदला मार यथेष्ट लत्त मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालासी जार मीही तेची करते निरंतर मग बोले विप्र विदुर तुवा द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वरांगणेसी नेऊन ती म्हणे मी देऊ कुठून एकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेसी देत तेही समर्पी जारा ते ऐसे दोघेही पापे आचरत तो विदुर विप्र पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत ज्याची तिता येते कुंभी पाकाती परम दुःख भोगुनिया तो शतमूर्ख मग विंध्याचळाच्या दरीत देख भयानक पिशाच झाला आडे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधा तृषा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी छेंदूर चर्चिला वृक्षाशी घेत टांगून सवेची हाक देत फिरेवन रक्तपिती भरून सर्वांग त्याचे नासले कंटक वन परमदुधर न मिळे कदा फलमूलाहार आपुल्या पापाचे भाग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला धवरहित एक होती तियस सुतो तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तियसी तवा आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व नाना वाद्य वाजते अभिनव ध्वजा पताका मिरविती शिवनामे गर्जती दास वारंवार करीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदास निर्दोष सर्वजन त्याच्या संगती बहुला निगत सवे घेऊन दाकटा सुतो गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जी वनिता जारीण तिस यमदूत नेती धरून लोह परिघ तप्त करून स्मरगृहा माझी घाली ते असे बहुला ऐकोनी भयभीत झाले ते क्षणी अनुताप तपा अंगी भरोनी रडो लागली हट्ट हासे मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापाचे पर्वत ते निजमुखे उच्चारे अंतकाळी यमकिंकर ताडन करीतील मज अपार ते वेळी मज कोण सोडविणार दुःख अपार सोसू किती स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळा पाश घालूनी यमकिंकर करीती मार तप्तशस्त्रे नाना परी विटंबिती असी पत्र पवनी हिंडविती उफराटे बांधुनी टांगिती नरककुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन भूमीत मज रोवून तप्तशरे मार करीती तप्तशिळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी बहुलेसी गोड न लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन म्हणे मी कोणाचं जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडे न जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मज तारी येथून आले शरण अन्यन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रतिसत्वर शिवलेला मृत सुरस्पार श्रवण करवी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणीचे सत्संगे होय निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी बहुला झाली परमपवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तीळ मात्र शुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होरा आरसा
की लोह लागला परिसा, चामी कर सहजची की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजची अग्निमय झाले. गंगेसी ओहळ मिळाले, गंगाजळ सहजची, जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास, सतेजता सहजची, मननाहुनी निज ध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वदा. बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन, जिव्हे ने करू लागले शिवकीर्तन, मग कैचे बंधन ती श्रवणे थोर थोर पावन होत. श्रवणे याच जन्मिती मुक्त, न लगे तीर्थात न श्रमभूत, श्रवणे सार्थकही सर्वही, ज्याशी न मिळे सत्समागम, श्रवण त्याने करून जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन, करावे श्रावणात त्यादरे योग याग व्रत साधन, न लगे काहीच करावे जाण नानाविध भक्तिपूर्ण. श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे, गुरुची सेवा अखंड करी, त्यावरी राहिली गोकर्णी क्षेत्री, जटावल्कल जिनधारी, तीर्था करी नित्य स्नान, सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य, रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडून जाण, गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्णी, लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेषपूर्ण. तृतीयाध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन, बहुलेने तिने देह जाळून तेही भस्मांगी चर्चून, झाली पावन शिवरूपी, शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदा प्रती नेली, एवढी पापिणे उद्धरली, चतुर्दश लोक नवल करीती, सदा शिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन, मग अंबेची स्तुती करिता पावन, झाली प्रसन्न हिमनग कन्या, म्हणे इच्छित वर माग त्वरित, येरी म्हणे पती पडला अधोगतीत, कोठे आहे न कडे निश्चित, पावन करोनी आणि येथे, मग ते त्रिजगत जननी, अंतरी पाहे विचारून तो विंध्य चढी, पिशाच होनी रडत हिंडे पापिष्ट, मग बहुलेसी म्हणे भवानी, जाई सवे तुंबर घेऊनी, पतीस आणि विंध्याद्री हुनी, श्रवण करवी शिवकथा, मग गेली विंध्याचळा तव, पिशाच्य नग्न देखिला, धरुनी वृक्षाशी बांधिला, तुंबरे बडे करून या, मग वल्लिका काढून, सप्तस्वर मिळून आरंभिले शिवकीर्तन, एकता पशुपक्षी उद्धरती, शिवकीर्तन नर सराज, तुंबरे मात्रा देता सतेज, सावध झाला विदुर द्विज, म्हणे मज सोडा आता, मग सोडताची धावून धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया, ते स्त्रियसी म्हणे तू धन्य तू साचार, केला माझा जीव उद्धार, मग तुंबरे शिव पंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशिला, त्याचा करिता जप, तो विमान आले सतेज रूप, विदुर झाला दिव्य रूप, स्त्री सहित विमानी बैसला, आणिली शिवापाशी मिरवित, दोघेही शिवचरणी लागत, लवण जडीस विरत, तैसी मिळत शिवरूपी, जडी विराली जळगार, नभीनाद विरेत सत्वर, तैसी बहुला आणि विदुर, शिवस्वरूप झाली, ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा समावली सागरी, ब्रह्मस्वरूपी निर्धारी, विराली ऐक्य होऊन या, शिवमंत्र शिवकथा श्रवण, शिवदीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपने उद्धरून, गेली किती संख्या नाही, भस्मातून निघाला भस्मासुर, शिवद्रोही परम पामरत, त्याचा कैसा केला उद्धार, तो ते चरित्र सांगा कैसे, हे शिवपुराणी कथा सुरस, श्रुती 21 सावकाश, कैलास या सामयश, प्रदोष काळी एकदा, भस्म स्वकरी एकूण, अंगी चर्ची उमा रमण, तो एक कडा लागला तो शिवे जाण, भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र, तेथेची उत्पन्न झाला असुर, नाम ठेविले भस्मासुरस, उभा सदा कर जोडूनी, म्हणे वृषभध्वजा सदाशिव, मज काही सांगीचे सेवा, शंभू म्हणे मज नित्य ते येदवा, चिताभस्म आणून देईचे नित्य नूतन आणि भस्म, हीच सेवा करी उत्तम, ऐशी आज्ञा होत परम, भस्मासुर संतोषला, कर्मभूमीस नित्य येऊन, वसुंधरा शोधी संपूर्ण, जो शिवभक्त परायण, लिंगार्चन घडले त्याशी, शिवरात्री सोमवार प्रदोष, सदा एके शिवकीर्तन सुरस, त्याचेच भस्म भवानीश, अंगीकारी आदरे, जे का भक्त भेद प्रेमळ, त्याच्या मुंडाची करीमाळ, स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ, म्हणून दयाळ राहे तेथे, लोक स्मशानाहुनी घरा येती, वैराग्य जाय विषयी जडे प्रीती, म्हणून शिवमावल्लभे वस्ती, केली महास्मशानी, पंचभूते तत्वासहित, पिंड ब्रह्मांड जडोनी समस्त, सर्व निरसून जे उरत, सात्ममुख सुख भस्मतेची, तेची ब्रह्मांड सुख सोजळ, तेची भस्मचर्ची दयाळ, ते अमूर्त मूर्त कृपाळ, षड्विकारा रहित जे अस्ति जायते वर्धते, विपरीत मते अपक्षीयते, निधन षडविकार समस्त, शिव परब्रह्म शाश्वत, विकार रहित निर्विकार, जो षडगुणैश्वर्य संपन्न, यश श्री कीर्ती विज्ञान, औदार्य वैराग्य संपूर्ण, ऐसे कोठे असेना आणिक षटचिन्नी मंडित, ती एका सर्वज्ञ पंडित, कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुक्त्व साक्षीत्व सर्वज्ञत्व पै, या चिन्नी मंडित शुद्ध, शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद, माया चक्र चाळका शुद्ध,
विविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सद्गुण शंभू जायला चैतन्य घन तेणे भस्मासूर निर्मुन दाढीला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता वच्चिता भस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ शुक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे एकतोसी दुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्ययोनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय शोधिली सर्व अवनी हे परिभस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा ताडुनी नित्यनेम तुझर पावे चिता भस्म परी एक वर्म सुगमसे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना उमा वल्लभ नागभूषणा वर प्रदान दे माते मज देई एक वर ज्याच्या माथा ठेवी कर तो भस्म निर्धार कार्य फार साधे येणे म्हणून लोटांगण घालित इतके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनगर कुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयासी हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाटपाड्या चोरास निरोप दिदला भुभुजे आधीच जार मिरत त्यासी प्रभुत्व दितले श्रीराज्यात किंमत पियासी दावित सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरी भूत संचरिले दारुण मग अन्योन्य वर्ते जेवी या लागी हा तामसी असुर यासन द्यावा कदापि वर षडस्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम बोळा शंकर म्हणे आमुचे लेकरूस भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र रहाटी न करीच म्हणे बाळका तुझ दिदलावर ऐसे एकताची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी न समाये मृत्यू लोकाचे आला सत्वर मग करीत चालेला संहार संत भक्त गो विप्र शोधुनी भस्म करीत असे मस्तकी हस्त ठविता तत्काळ भस्म होय न लागे वेळ ऋषी चक्र शोधुनी सकळस भस्म करी एकदाची 56 देश सोडित चमूसहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढविला कुटुंबासहित ब्राह्मण गिरीविवरी बैसती लपून पृथ्वी उद्ध्वस संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी घोरवणी संहारित तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धा रत्न रणपंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरापुढे बलत काहीच न चाले युक्ती त्या जैसा पाखंडी खड तत्वता तो नावरे बहुता पंडिता तैसी त्या असुरापुढे पाहता न चले युक्ती कवणाची असुर करीतो नित्य संहारा शिवासीनकडे समाचार भस्म नेऊनी दे सत्वर महानम्र होय तेथे सवीची य मृत्यूलोका मणिधरीला ऐसा अवांका त्रिदशा सहित शचीनायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनाथ सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरणाले मग माधवा सकाळसहित पद्मजा प्रति गाराने सांगत तो म्हणे क्षीराब्दी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आदिदमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय दृष्ट तो ऐसा तो जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज गाराने सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतक्याचाही करील अंत सदाशिव तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हेमवती करी जतन ऐकुनी असला भाल लोचन म्हणे भस्मासुरा समरण आले जवळीत यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोलन कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते द्वा आपुले गाराने आणले येत मिळाले ते देखिले समस्त असुर मान तुकावित सरड्या ऐसी त्यावरी म्हणे जे जे आले येत उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधेव बोले उमानाथ भस्मासुरासी ते द्वा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझं नाही आम्ही दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर कृते बोले ते समयी तुझी सुंदर लारा मज देई नातरी तो मस्तकी लवलाही हस्त आताची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवात तुकावित शिवाच्या माता ठेवून हस्त तुझं नेईन क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर वेगे दाविंदला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पडू लागले दशदिशा तो भक्तजन भवभंग माया लागवी उमारंग पडता झाला सवेग घोरांदर वन घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर अजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगासी वेदशास्त्रांकडे अपार मायाचक्र चाडका अगोचर त्याच परम पामर भस्मासुर धरीन म्हणे निजबडे जो ब्रह्मादिका देवांचे ध्यान सनकादिकांचे देवता अर्चन त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्याच वाटे धरीन मी आता दिशे जवळी
तरी नाटोपे सर्वता ऐसा कोटी वर्षे धावता न लागे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजांकांत तर्क कुतर्क करीत बहुत हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चांचरे गोकिता शास्त्र झाले म्हातारे सकळ विद्या घेता एकसरे. मदनांतका नाटोपे जे प्रेमळ शुद्ध भाविका त्यांचा विकला कैलास नायक. उमे सहित त्याचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्या धन या बळे धरून म्हणती ते मूर्ख पूर्ण. कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुला सतवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका. कमल नयना कमल नाभा मुरमर्दना कमल धारका कमल शयना कमलाभरणा कमला प्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जनजरा जन्मजमोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धी शयना. ऐसे एकता माधव मोहिनी रूप धोरणी अभिनव. शिव मनोरंजन केशव आडवा आला असुराते. शिव न्यग्रोध होनी देख दुरून पाहता झाला कौतो. मोहिनी देखता असुर निशंक बोलोनी गेला तेद्वा. विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव. अष्टनायिकांचे वैभव चरणांगोष्ठी न तुडेची नृत्य करोनी. मोहिनी असुर तन्मय झाला देखुने म्हणे ललने तुझवरुनी कमला पर्णा ओवाळीचे. तुझे देखता वदन वाटे ओवाळूनी सांडावा प्राण. तुवा नयन कटाक्ष बाणे करून मन मृग माझा विंदिला. तुझे तेथे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास द्यावा वसंत लोडे. तुवा पसरुनी शृंगार जाडे आकडिले चित्त मीना. मज माड गाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर. माया वेशधारी मुरहर हास्यवदने बोलतसे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित पैलतो न्यग्रोधरू दतरू दिसत. माझे ते आता आहे आराध्य दैवत. नवस तेथे केला म्या लग्नाआधी पतीसहित. तेथे करावे गाय नृत्य परी मी तेथे जे ठेवीती हस्त. तुवा तेथे निची ठेवावा. मी जे दावीन हा भाव तुही तैसे दावी सर्व. तेथे अणुमात्र उणे पडता देव शोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणात. असुर तियेसी अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी. ऐसा बोलून तयासी आणिला तो वट छायसी. मग नमुनी दैवतांशी आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करिता अष्टनायिका तटस्थ पाहत. किन्नर गंधर्व तेथ गायन एकता बोलले. देव सर्व षटपद होनी सुवासा तिच्या वेदुनी. गुप्त रूपे गुंजरव करीती वनी परिते कामिनी कोणा नेणवे. तिचे सुस्वर एकता गायन विधी कुरंग गेला बोलवण. कुंभिनी सोडणी करावाय श्रवण कद्रुतनय येऊ पाये. मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेची करीत. आपुले मस्तकी ठेविता आत्मकर मोहिनी. मग असुरेही आपले श्री हात ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला. वट रूप सोडून देख प्रकट झाला तेथे मदनांतक. हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमन माळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले. अष्टभैरव अवतार ते हसितांग रुरु चंड क्रोध. उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुसिद्ध. अंशावतार शिवाचे भस्मासुर वधिला. हे मात प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित. हस्तधोरणी रमा उमानाथ. येथे झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रकटून करी हरिहराते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण. शिव सीतावल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नगश यन. कर्पूर गौर कमलोद्भव पिता. पिनाकपाणी पितांबर धर. नीलकंठ निरदश वर्ण शरीर. वृंदाकर कपती. वृंदावन कवासी मधुहर. गोवाहन हर गोविंद. चंद्रशेखर शंख चक्रधर. विश्वनाथ विश्वंबर. कपाल नेत्र कमनीय गात्र. लीला विचित्र देवांची. मुरहर मायावल मल्लहर. व्यालभूषण मोह हरता. श्रीधर अंधकमर्दन अघबकहर. असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर. सिंधुजावर निसंसार निरहंकार. नगत तनयावर नंदकिशोर. ईशान ईश्वर इंदिरापती. क्षीरवर्ण तनु क्षीराब्धी शयन. एक ब्रह्मादीन वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण. त्या दोघांशी पूजन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान. पुढे सुरस कथा अमृतावन. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वरधुनी भेटो ते येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी या सिंहस्थी भाविक जन. ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थजीवनी बुडी देवन
अगमर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही वेदावेद अक्षयभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनखंड 12 अध्याय गूढ हा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु.